हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते बेसन लाडू गणपती बाप्पाला प्रसाद। इकडे 3 वाटी मोठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। 1.5 वाटी पिठी साखर आहे, ती मी घरीच मिक्सरवर बारीक करून घेतली। इकडे 150 ग्राम तूप आहे। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपण इकडे तूप गरम करून घेतलेलं आहे। आता टाकूया बेसन पीठ। सगळं बेसन पीठ मी घातलेलं आहे। आता आपण याला सावकाश भाजून घेऊया आणि मंद आचेवरती भाजून घेऊया। सारखं हलवत राहायचं, खाली लागू द्यायचं नाही। जेव्हा हे चांगलं भाजलं जाईल ना, तेव्हा तूप असं सुटून येईल। आता ते तूप दिसत नाहीये कारण ते बेसन पिठामध्ये मुरलेलं आहे। तर आता मी भाजून घेते। आता मी जवळजवळ 7 ते 8 मिनिटं मी खरपूस भाजून घेतलेलं आहे। गॅस बारीकच ठेवलेला आहे। आता बघा कलरही चेंज झालेला आहे, तूप सोडायच्या बेतात आहे। तर आपण अजून एक 5 मिनिटं असंच परतून घेऊया। आता आपलं बेसन लाडूचं पीठ तयार झालेलं आहे। जवळजवळ तूप हे बघा सोडलेलंच आहे आणि खमंग भाजलेलं आहे। खूप वास छान सुटलेला आहे। जवळजवळ 15 मिनिटं मी भाजून घेतलंय। हे पीठ भाजताना आजूबाजूला पीठ कढईमध्ये टाकून कुठेही जायचं नाही। गॅस जवळच थांबून ते खरपूस भाजून घ्यायचं। करपलं तर हा पदार्थ चुकतो, चवीला चांगला लागत नाही। त्यामुळं गॅस जवळच थांबून सतत 15 मिनिटं हलवत राहायचं। हे बघा आता माझं तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण तूप सुटलेलं आहे। आता मी कढईतून मिश्रण खाली घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये वेलची घातले, काजू बदामचे तुकडे घातलेले आहेत। थोडंसं थंड झालं की साखर घालूया आणि त्याचे लाडू वळूया। आता मी घालते पिठी साखर, चांगली मिक्स करून घेऊया आणि लगेच लाडू वळायला घेऊया। हाताने मिक्स करते। आता हे सगळं तूप आणि बाकीचं सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे। आता याचे मी लाडू बांधून दाखवते। छोटेच बांधणार आहे, मोठे नाही, कारण बेसन लाडू छोटेच असतात। चवीला खूप छान लागतात। फक्त बेसन भाजताना इकडे तिकडे जायचं नाही। असा गोल करून घ्या, चांगला दाबून दाबून करा। हे बघा तयार झाला आपला बेसन लाडू। आता आपण सगळे असेच बनवून घेऊया। तयार झालेत बेसन लाडू। बाप्पासाठी मी प्रसाद बनवलेला आहे। अस्सल तुपातले आहेत, त्यामुळे चवीला खूप छान लागतात। तुम्हीही करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।